लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये जीवा आता काव्याला सत्य सांगायला खाली आलेला असतो. पण तो वाटेतच थांबतो. तेव्हा शारदा म्हणते की मला माहिती होतं तुम्ही काव्याला काही सत्य सांगू शकणार नाही. जर तुमच्याकडून हे होत नसेल तर मी जाऊन काव्याला सगळं सत्य सांगते. पण मित्रांनो, त्या अगोदरच काव्याला आता नंदिनीच्या मिसकॅरेजबद्दल समजणार आहे. इकडे वसुवत्या बोलत असते की मोहित्यांच्या घरात तर प्रथा झाली मिसकॅरेज होण्याची. आणि नंदिनी ज्या वेगाने हालचाल करत असते ना, मला तर असं वाटतं की तिचाच मिसकॅरेज झाला आहे. तर काव्या वसुताईच बोलणं ऐकते आणि ती आता खूपच रागवलेली असते की तुम्ही असं कसं बोलू शकता. शत्रूसाठी कोणी असा विचार करत नाही आणि मी तर तुमच्या घराच्या सुना आहोत. नंदिनीताईचा मिसकॅरेज याचा विचार करताच काव्याला आता चक्कर येऊ लागते. ती आता खाली पडणारच असते की सगळेच काव्याला सावरू लागतात. तर पारतही धावत येतो. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? नंदिनीने तिच्या मिसकॅरेजबद्दल काव्याला सांगायला हवं का? कमेंट करून नक्की सांगा.